प्रश्न पहिला, भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या हातामध्ये काय आहे? पर्याय आहे ए शंख आणि चक्र, बी कमळ आणि गदा, सी शंख आणि कमळ, डी हात रिकामे आहेत. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शंख आणि कमळ. दुसरा, विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यात कोणता विशिष्ट दागिना असतो जो इतर देवांच्या मूर्तीवर फारसा दिसत नाही? पर्याय आहे ए कौस्तुभ मणी, बी तुळशी माळ, सी वैजयंती माळ, डी सूर्यपदक. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए कौस्तुभ मणी. प्रश्न तिसरा, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाखाली जी वीट आहे ती नक्की कोणाची आहे? पर्याय आहे ए कृष्णाची, बी पुंडलिकाची, सी तुकाराम महाराजांची, डी नामदेव महाराजांची. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पुंडलिकाची. प्रश्न चौथा, श्री विठ्ठलाच्या चरणापाशी एक विशिष्ट चिन्ह आहे, त्याला काय म्हणतात? पर्याय आहे ए चक्रचिन्ह, बी भृगुलाचन, सी पद्मचिन्ह, डी मत्स्यचिन्ह. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भृगुलाचन. पाचवा, पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करताना सर्वात पहिली पायरी कोणाची म्हणून ओळखली जाते? पर्याय आहे ए चोखामेळा पायरी, बी नामदेव पायरी, सी तुकाराम पायरी, डी मुक्ताबाई पायरी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी नामदेव पायरी. सहावा, विठ्ठलाच्या कमरेला जो धागा किंवा दोरा बांधलेला दिसतो त्याला काय म्हणतात? पर्याय आहे ए कंबरपट्टा, बी कटीसूत्र, सी मेखला, डी जनेऊ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कटीसूत्र. प्रश्न सातवा, वारीच्या काळात कोणत्या संतांची पालखी सर्वात पहिल्यांदा पंढरपूरला पोहोचते? पर्याय आहे ए संत ज्ञानेश्वर, बी संत तुकाराम, सी संत सोपान काका, डी संत कोंडोबा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी संत कोंडोबा. प्रश्न आठवा, विठ्ठलाच्या मूर्तीवर दररोज सकाळी होणाऱ्या अभिषेकात कोणत्या पाण्याचा वापर केला जातो? पर्याय आहे ए गंगा नदीचे पाणी, बी चंद्रभागेचे पाणी, सी तीर्थराज पुष्करचे पाणी, डी कावेरीचे पाणी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चंद्रभागेचे पाणी. प्रश्न 9वा, विठ्ठल मंदिरात 16 खांबे हॉल आहे, त्यातील एका खांबावर कोणाची मूर्ती कोरलेली आहे? पर्याय आहे ए हनुमानाची, बी गणपतीची, सी गरुडाची, डी नरसिंहाची. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी गरुडाची. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रश्न 11वा, रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला आहे? पर्याय आहे ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी दक्षिण.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पूर्व. प्रश्न 11वा, विठ्ठलाच्या डोक्यावर जे मुकुट वजा शिरस्त्राण आहे त्याचा आकार कशासारखा दिसतो? पर्याय आहे ए शंकूसारखा, बी शिवलिंगासारखा, सी मुकुटासारखा, डी टोपीसारखा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शिवलिंगासारखा. प्रश्न 12वा, विठ्ठलाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादात कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व आहे? पर्याय आहे ए पेढा, बी बुंदी लाडू, सी लाया आणि साखर फुटाणे, डी सुंदवडा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी लाया आणि साखर फुटाणे. प्रश्न 13वा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय सांगितला आहे? पर्याय आहे ए विटावर उभा तो, बी ज्याच्या प्राप्तीने ज्ञान मिळते तो, सी जो अज्ञानाला दूर करतो तो, डी वरील सर्व. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ज्याच्या प्राप्तीने ज्ञान मिळते तो. प्रश्न 14वा, विठ्ठल मंदिराच्या शिखरावर कोणत्या धातूचा कळस आहे? पर्याय आहे ए चांदीचा, बी तांब्याचा, सी सोन्याचा, डी पितळाचा. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सोन्याचा. प्रश्न 15वा, विठ्ठलाच्या कानात जी कुंडले आहेत त्याचा आकार कोणता आहे? पर्याय आहे ए गोलाकार, बी माशांच्या आकाराची, सी त्रिकोणी, डी चौकोनी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी माशाच्या आकाराची. प्रश्न 16वा, विठ्ठलाचे पांडुरंग हे नाव कोणत्या भाषेतील शब्दावरून पडले असावे असे मानले जाते? पर्याय आहे ए संस्कृत, बी कानडी, सी तामिळ, डी तेलुगू. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कानडी. प्रश्न 17वा, विठ्ठलाच्या छातीवर कोणाच्या पायाचा ठसा आहे असे मानले जाते? पर्याय आहे ए लक्ष्मी, बी भृग ऋषी, सी पुंडलिक, डी नारद मुनी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भृग ऋषी. 18वा, चंद्रभागा नदीचा आकार पंढरपुरात कसा आहे ज्यामुळे तिला हे नाव पडले? पर्याय आहे ए पूर्ण वर्तुळाकार, बी अर्धचंद्राकृती, सी सरळ रेषेत, डी नागमोडी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अर्धचंद्राकृती. प्रश्न 19वा, विठ्ठल मंदिरात मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याच्या प्रथेला काय म्हणतात? पर्याय आहे ए मुखदर्शन, बी पदस्पर्श दर्शन, सी पददर्शन, डी साष्टांग दर्शन. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पदस्पर्श दर्शन. प्रश्न 20वा, पंढरपूर मध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मूर्ती वेगवेगळी का आहे? पर्याय आहे ए रुक्मिणी माता रागावून गेल्या, बी दोघांचे मार्ग वेगळे होते, सी जागा कमी पडली,
डी. जुनी परंपरा. असे दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. रुक्मिणी माता रागावून गेल्या.